सोलापूर डीसीसी बँक निवडणूक 2026 सत्ता कोणाची? भाजपाचा दबदबा कायम राहणार की राजन पाटील पुन्हा केंद्रस्थानी येणार? सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची आर्थिक नाडी मानली जाणारी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तब्बल अनेक वर्ष प्रशासकीय कारभाराखाली असलेली ही बँक आता पुन्हा एकदा राजकीय आखाडा बनण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आलेला आहे. मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आणि आता सर्वात मोठा प्रश्न आहे, सोलापूर जिल्हा बँकेवर कुणाचा झेंडा फडकणार? भाजप आपलं वर्चस्व कायम ठेवणार की जुन्या सहकाराच्या राजकारणातील दिग्गज पुन्हा एकदा मैदानात उतरून सत्ता बदल करणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बँकेचं नेतृत्व नेमकं कोण करणार, याचाच आज आपण घेतोय रोखठोक आढावा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मार्ग आता हळूहळू मोकळा होताना दिसतोय. न्यायालयीन प्रक्रियेनंतर सहकार यंत्रणेकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 1 जुलै 2026 ही अर्हता तारीख निश्चित केली आहे. या तारखेच्या आधारे मतदार याद्या तयार करून त्या संबंधित सहकार यंत्रणेकडे सादर केल्या जाणार आहेत. यानंतर प्रारूप मतदार यादी, दावे, हरकती, त्यावरील सुनावण्या आणि अंतिम मतदार यादी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार ही निवडणूक ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या आसपास होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. पण केवळ ही एका बँकेची निवडणूक नाही, ही निवडणूक आहे सोलापूरच्या सहकाराच्या सत्तेची. कारण जिल्हा बँक म्हणजे केवळ बँक नसून तर ग्रामीण अर्थकारण, शेतकरी, सहकारी संस्था आणि जिल्ह्याच्या राजकारणावर एक वेगळं प्रभाव टाकणारी महत्त्वाकांक्षी संस्था आहे. आपण जर तसा इतिहास पाहिला तर सोलापूर जिल्हा बँकेवर अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नेत्यांचे वर्चस्व राहिले. मात्र 2018 मध्ये बँकेचे तत्कालीन संचालक मंडळावर कारवाई झाली आणि प्रशासकीय नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे. 2018 मध्ये भाजपने जिल्हा बँकेची निवडणूक जिंकून सत्ता एक हाती मिळवली होती. तर तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर बँक प्रशासकीय कारभाराखाली गेली. आता जवळपास 8 वर्षांनंतर निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा पुढे सरसावताना दिसते आणि याच पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव आणि चर्चांना चांगलंच उधाण आलेलं आहे. या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करायची म्हणजे या निवडणुकीत मतदारांची संख्या आणि मतदारसंघाची रचना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. यापूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेत जिल्हा बँकेशी संबंधित हजारो सहकारी संस्थांचा सहभाग होता. 2021 मधील उपलब्ध निवडणूक प्रक्रियेत तब्बल 4521 सभासदांची नोंदी होत्या. मात्र 2026 मध्ये अर्हता तारीख आणि नव्याने तयार होणाऱ्या मतदार यादीनुसार अंतिम संख्या निश्चित होणार आहे. म्हणूनच सध्या चर्चेत असलेली 3500ची संख्या अंतिम मानून चालणार नाही. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच खरी संख्या स्पष्ट होईल. आता घेऊया या निवडणुकीच्या सर्वात मोठ्या राजकीय प्रश्नाकडे. भाजप विरुद्ध जुने सहकाराचं राजकारण. गेल्या काही काळात सोलापूरच्या राजकारणात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थापासून विधान परिषद निवडणुकीपर्यंत भाजपाने आपले राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केलेली आहे. जून 2026 मध्ये विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत विजयी झाले. या विजयाने सोलापूरच्या राजकारणातील भाजपाचा आत्मविश्वास आणखीन बळावल्याचं चित्र आहे. आता भाजप लक्ष जिल्हा बँकेकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू असून या सगळ्यात एक नाव विशेष चर्चेत आहे, ते म्हणजे राजन पाटील. राजन पाटील हे जिल्हा बँकेच्या राजकारणातील जुने आणि प्रभावी नाव. ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. विशेष म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे आता समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे. पूर्वी राष्ट्रवादीशी जोडलेले नेतृत्व आता भाजपाच्या छत्राखाली. यामुळे जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीत राजन पाटील यांची भूमिका काय असेल हा प्रश्न आता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे, तो म्हणजे राजेंद्र राऊत, सचिन कल्याण शेट्टी आणि राजन पाटील या तीनही नावांची चर्चा सोलापूर डीसीसी बँकेच्या राजकीय समीकरणांमध्ये जोरदार सुरू आहे. जून 2026 मधील वृत्तानुसार जिल्हा बँकेवर प्रशासकीय मंडळाच्या चर्चेत आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार राजन पाटील या नावांचा उल्लेख चांगलाच होत होता. यामधून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, भाजपच्या राजकारणात जिल्हा बँक आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. राजेंद्र राऊत यांचा सहकार क्षेत्रातील आक्रमक राजकीय दृष्टिकोन, अक्कलकोट तालुक्यामध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची चांगलीच पकड
आणि राजन पाटील यांचा सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव ही तीनही समीकरणे आगामी निवडणुकीमध्ये निर्णायक ठरू शकतात. पण या बँकेचा इतिहास तसा विसरून चालणार नाही. 2018 पूर्वी बँकेच्या आर्थिक कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. बँकेच्या कर्ज वाटप आणि थकबाकीच्या प्रकरणामध्ये तत्कालीन संचालक, अधिकारी आणि संबंधित संस्थांवर जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. 2024 मधील वृत्तानुसार बँकेच्या आर्थिक नुकसानीसाठी 32 संचालक, 2 अधिकारी आणि चार्टर्ड अकाउंटला जबाबदार धरण्यात आल्याचे नमूद देखील करण्यात आले आहे. तर 2025 मध्ये माजी संचालक आणि अधिकाऱ्यांकडून वसुलीच्या नोटिसाविरोधात सहकार विभागात अपील झाल्याची माहिती समोर आली. म्हणजेच निवडणूक होणार असली तरी बँकेच्या कारभाराची पारदर्शकता, कर्ज वसुली आणि जुन्या आर्थिक प्रकरणांची जबाबदारी हे सर्व मुद्दे देखील तितकेच महत्त्वाचे राहणार आहेत. आता खरी लढाई इथे आहे, बँक कुणाच्या ताब्यात जाणार. पण त्यापेक्षा मोठा प्रश्न, बँक कुणाच्या नेतृत्वाखाली चालणार. भाजप पुन्हा एकत्रित ताकदीने पॅनल उभे करणार. राजन पाटील यांना नेतृत्वाची संधी मिळणार का? राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याण शेट्टी यांची भूमिका नेमकी काय असणार आहे? आणि यामध्ये विरोधक स्वतंत्र पॅनल उभे करणार की महायुतीतीलच अंतर्गत समीकरण निवडणुकीचा निकाल ठरवणार? सध्या उपलब्ध राजकीय चित्र पाहता भाजपाची स्थिती मजबूत असल्याचं दिसत आहे. पण सहकार बँकेची निवडणूक ही विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसारखी सरळ पक्षीय निवडणूक नसते. इथे मतदारसंघ, सहकारी संस्थांचं संख्याबळ आणि स्थानिक नेत्यांची ताकद, व्यक्तिगत संबंध, पॅनेलची आखणी हे सर्व घटक या निकालावर परिणाम करतात. म्हणूनच आजच कोणी जिंकेल, कोण हरेल असा अंतिम दावा करणं घाईचं ठरेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, सोलापूर जिल्हा बँकेचा रणसंग्राम आता सुरू झालेला आहे. सत्ता टिकवण्याचं आव्हान भाजपासमोर आहे, तर जुन्या सहकाराच्या राजकारणाला नव्यानं उभं करण्याचं आव्हान देखील विरोधकांसमोर तितकंच खंबीरपणे उभं आहे. आणि या सगळ्यात राजन पाटील, राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यातील राजकीय गणित सोलापूरच्या सहकाराच्या सत्तेची दिशा ठरवणार का? याचं उत्तर आगामी निवडणुकीत मिळणार आहे. सोलापूर जिल्हा बँक सत्ता कोणाची याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.